भिन्नत्व गोचर असे जे तीन संशय आहेत, या तीन संशयाचा विचार केला तर संशयाची एक गाठ झाली का या तीन झाल्या? तीन जर झाल्या असल्या तर संशय संदेहाच्या सुटल्या गाठ. पण संदेहाची म्हटलं की एक अविद्येची गाठ मानली की सगळं होऊन जातं, बाकी काही मानायचं कारण राहत नाही. तरती शोकम तरती पापमानम गुहा ग्रंथीभ्यः विमुक्तो अमृतो भवति. उपनिषदांनी चिंतन करताना आपल्याला असं सांगितलं की तरती शोकम तरती पापमानम गुहा ग्रंथीभ्यः, हे गुहेमध्ये असणारी जी ग्रंथी आहे ना, या ग्रंथीलाच अविद्या ग्रंथी म्हणतात. विठ्ठला कठोपनिषदामध्ये ते नचिकेत्याचा नियमाचा जो संवाद आहे की नाही, त्या संवादामध्ये त्या नचिकेत्याने विचारल्यावरून यमधर्माने त्यांना जो उपदेश केला ना, तिथे एका गाठीचा विचार, यदा सर्वे प्रभिद्यन्ते हृदयस्थ इह ग्रंथयः अथ मर्त्यो अमृतो भवति एतानुवधी अनुशासन. एक कठोपनिषदामध्ये त्यांनी सांगितलं, अरे ही आतली गाठ म्हणून यदा सर्वे प्रभिद्यन्ते हृदयस्थ इह ग्रंथयः. मग ही ग्रंथी कोणती आहे? याच्यावर भाष्य करताना जगद्गुरु शंकराचार्यांनी ही ग्रंथी दुसरी कोणती नसून कामाची ग्रंथी म्हटली. एकदा काम संपला की मग आता विमुक्त अमृतो भवति, आता मर्त्यो अमृतो भवति, मर्त्य असणारा अमृत स्वरूपाला प्राप्त होऊन जातो. एतानुवधी अनुशासन, याचाच विचार. हा सगळा कठोपनिषदातला विचार बघितला तर तिथेही ग्रंथीचा विचार नाही. आपण अनेक वेळेला सांगतो आहार शुद्ध सत्वशुद्धी, सत्वशुद्ध ध्रुवा स्मृती, स्मृतिलंभे सर्व ग्रंथीनां विप्रमोक्षा. सर्व ग्रंथीना, ज्या अर्थी तिथं सर्व असा शब्द वापरलाय ग्रंथीला, त्या अर्थी ती ग्रंथी एक नसेल, अनेक जर असतील तर संदेहाच्या म्हणायला हरकत नाही. सर्व, सगळ्या असा शब्द आपल्याला असू. कशा करता मी हे सांगितलं माहितीये का? हे मला माहिती होतं म्हणून नाही. हे कशा करता सांगितलं? हे तुका म्हणे सोडिल्या गाठी एक नाही अनेक गाठी सोडल्या असतील. तुकोबाराय जर म्हणतात की मी अनेक गाठी सोडलेल्या आहेत आणि सगळ्या गाठी मी परास्त करून निवृत्त करून तुमच्या चरणाला मिठी मारलेली असेल तर हा माझा अधिकार आहे, हे माझं कर्तृत्व आहे. माझ्या भूतकालामध्ये मी माझ्या ग्रंथींचा मोक्ष केलेला आहे, माझ्या ग्रंथींची मी निवृत्ती केलेली आहे आणि तुमच्या पायाला मी मिठी दिली. म्हणजे काय झालं? मी तुमच्यावर माझं भार ओझं घातलं, हे समर्पण माझ्या ठिकाणी होतं. मी प्रामाणिकपणाने तुमच्या जवळ जे काही आहे ते सांगितलंय. आता माझ्याजवळ तुम्हाला सांगण्यासारखं काही राहिलेलं नाही आणि माझ्या अंतःकरणातल्या सर्व गाठी निवृत्त झालेल्या आहेत. याचा अर्थ मला परब्रह्म स्वरूपाची प्राप्ती झालेली आहे. पण मला परब्रह्म स्वरूपाची प्राप्ती होऊनही जर मी तुमच्या पायी पुन्हा कशा करता मिठी जर घालत असेल तर ज्ञानानंतर ज्याच्या करता मिठी घालावी लागते त्याला गोमट असं म्हणतात. विठ्ठला विठ्ठला.